ज्याच्याकडून पॅराशूट घेतलं होतं त्याच्याजवळ जाऊन वीणा विचारते, हे कसं झालं? खराब खराब पॅराशूट दिलत का तिला? त्यांनाही काही समजत नव्हतं, कारण देताना नीट होतं. अचानक असं कसं झालं? त्यांनी काढलेला व्हिडिओ चेक केला. त्यात स्वराने उडी तर नीट टाकली होती आणि 2 मिनिटापर्यंत पॅराशूट पण नीट होतं. मग अचानक तिचं पॅराशूट फाटलं आणि ती खाली पडली. जे काही घडलंय त्याचा सगळ्यांनाच धक्का बसतो. गावकरी ॲम्ब्युलन्स बोलवतात आणि स्वराला तिच्या घरी घेऊन जातात. अंत्यसंस्काराचा विधी उरकतो. वीणा, नीरज, राहुल काही बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. त्या दिवसानंतर त्यांचा संपर्क कमी होऊ लागतो. राहुल स्वतःला दोषी मानतो की त्याच्यामुळे झालंय सगळं, पण वीणा आणि नीरज त्याला खूप सांभाळून घेतात. जे झालं त्यात त्याची चुकी नाही, जे व्हायचं होतं ते झालं असं स्वतःला समजावून आपापल्या कामात व्यग्र होऊन जातात. वीणा ऑफिसला जाते, पण तिचं कामात मन नसतं आणि घरी लेट येते. कोणाशी बोलत नाही, जेवायचं भान नाही, एकटी राहते. अशीच एक दिवस ती वर्कशॉपमध्ये काम करत होती आणि मॉडेल बनवताना तिच्या हाताला पत्रा लागून हात कापला जातो. ती हातामधून येणाऱ्या रक्ताकडे एकटक बघत होती. रक्त टिप टिप आवाज करत वाहतच होतं. तेवढ्यात तिची मॅनेजर आली. तिने बघितलं आणि हाताला पटकन रुमाल बांधला आणि तिच्या घरी कळवलं की कोणाला तरी पाठवा हिला घेऊन जायला. सकाळपासून काही खाल्लंही नाहीये हिने. थोड्याच वेळात राहुल तिथे येतो. तो वीणासमोर जाताच जसं काही वीणाची लागलेली तंद्री तुटते आणि ती राहुलला विचारते, अरे तू इथे कसा? काही काम होतं का? तिच्या मॅनेजरला तिच्यासमोर बसलेलं पाहून ती थोडी चकित होते. मॅम, तुम्ही? काय झालंय? असे माझ्यासमोर का बसलात दोघं? मॅनेजर वीणाचा हात हातात घेऊन बोलते, बघ तुझा हात, अजूनही रक्त येतंय. वीणा अजूनच विचारात पडते. हे कसं झालं? एवढं लागलं आणि मला माहीतसुद्धा नाही? तिला आता असं वाटत होतं की ती वेडी झाली आहे की काय. मी काय करते तेच लक्षात नसतं. राहुल मध्येच बोलतो, ठीक आहे, चल मी तुला घरी सोडतो. रस्त्याने जाताना एक रेस्टॉरंटमध्ये दोघं जातात. वीणा बोलते, अरे मला भूक नाही आहे. तो बोलतो, ठीक आहे, मला भूक लागली आहे, मी तर खाणार. तो छान सूप मागवतो आणि फ्राईड राईस. त्या सुगंधाने वीणा बोलते, अजून एक प्लेट प्लीज. दोघांचं जेवण झाल्यावर राहुल तिला घरी सोडायला जातो आणि तिच्या आईबाबांनाही भेटतो. वीणा बोलते, मी खूप थकले आहे, मी झोपते. ती रूममध्ये गेल्यावर राहुल तिच्या आईबाबांना सगळं सांगतो. तिची आई बोलते, मला का असं वाटतंय की हिला भूतबाधा झाली आहे? वीणाचे बाबा पटकन बोलतात, गप्प बस, काही बोलू नको. हे सगळं स्वरा गेल्याच्या धक्क्यामुळे झालंय. हवं तर आपण तिला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाऊ. तिची लहानपणापासूनची मैत्रीण गेली आहे. ते ती सहन करू शकली नसेल म्हणून होत असेल. राहुलला तिच्या मानसिक स्थितीची काळजी वाटायला लागली, म्हणून त्याने तिला फोन करणंही वाढवलं होतं. या मधल्या काळामध्ये वीणाला राहुलबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागला होता. वीणा ठरवते, आता नीरजचा बड्डे येतोय, त्याच्यासाठी तरी आपण एकत्र भेटलं पाहिजे. नीरजला न कळवता ते त्याच्या घरी केक घेऊन जातात, पण दाराला कुलूप दिसतं. म्हणून वीणा त्याला कॉल करते. नीरज फोन उचलतो आणि बोलतो, मला यायला अर्धा तास लागेल,
तुम्ही आत जाऊन बसा. चावी दरवाजाच्या वरच्या पट्टीवर ठेवली आहे. दोघं आत गप्पा मारत बसतात. बराच वेळ होऊन पण नीरजचा पत्ता नव्हता. मग टीव्ही लावला. वीणाला झोप तर खूप आलेली. किती वेळ थांबून राहणार. शेवटी तिचा डोळा लागला. तेवढ्यात राहुल ओरडतो, हॅपी बर्थडे नीरज. ती डोळे उघडून बघते तर नीरज आलेला असतो. तिला जरा बरं वाटतं त्याला बघून. बऱ्याच दिवसानंतर तिघे भेटलेले असतात. वीणाही त्याला विश करते. तोही थँक्यू म्हणून उत्तर देतो. पण तो स्वराला मिस करतोय हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. नीरजचं लक्ष केककडे जाताच तो बोलतो, कशाला केक आणायचा? विचारायचं तरी मला एकदा. मला नाही कापायचा आहे केक. राहुल त्याला समजवत बोलतो, हे बघ, मला समजतंय, पण आपण आता यातून बाहेर यायला हवं. किती दिवस आपण पळत राहणार आहोत? नीरज अचानक चिडतो आणि राहुलला बोलतो, तू तर असंच बोलणार. स्वरा आपल्यात नाही याला कारणीभूत तूच आहेस. तू जर हा प्लॅन केला नसता तर हे सगळं झालंच नसतं आणि स्वरा आपल्यात असती. हे ऐकून वीणा नीरजला बोलते, अरे असं नाही आहे. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. राहुल नीरजला चढ्या आवाजातच बोलतो, तो एक ॲक्सिडेंट होता. नीरज बोलतो, हो, पण कोणामुळे झाला? तुझ्याचमुळे. राहुलचे डोळे भरून येतात. तो रागारागाने निघून जातो. तो जाताच नीरजला कळतं आपण काय बोलून गेलो ते. त्यालाही खूप वाईट वाटतं. नीरज वीणाला बोलतो, तू बस इथेच, मी घेऊन येतो त्याला. वीणा फक्त मान हलवते आणि तो पटकन घराबाहेर पडतो. वीणा त्याची वाट बघत असते. 15-20 मिनिटांनी जेव्हा तो परत येतो तेव्हा मान खाली घालून हरलेल्या चेहऱ्याने दरवाजा लावून खाली बसतो आणि जोरात रडायला लागतो. वीणा त्याच्या जवळ जाते, त्याला समजवते, नीरजला आशा देते की आपण उद्या भेटू, बोलू, पहिल्यासारखं करू, नको काळजी करूस. आता त्यालाही वाईट वाटत असेल. आता नको त्याच्याशी बोलू. तो मान हलवून हो बोलतो. वीणा त्याला बोलते, आता मी जाते, उद्या भेटूच आपण. नीरज एकटाच बराच वेळ बसलेला असतो. तो चेंज करायला बेडरूममध्ये जातो तर बेडवर त्याला एक केक आणि चिठ्ठी दिसते. ती चिठ्ठी तो उचलतो आणि वाचू लागतो. डिअर नीरज, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला उदंड आयुष्य लाभो, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. यातली एक आज होणार आहे, सांगते. पण आधी मला तुला सॉरी बोलायचं आहे. मी तुझं मन नाही ओळखू शकले. तू माझी प्रत्येक वेळेस एवढी काळजी घेतली आणि मी काही न विचार करता तुझं मन दुखवलं. आणि हे मला आधीच समजलं होतं, पण आज कामशेतला आल्यावर देवाने बुद्धी दिली हे एक्सप्रेस करायची. मी काहीही बोलते आणि तू त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोस. पहिल्यापासूनच तू माझ्यासोबत आहेस आणि तू असाच माझ्यासोबत कायम हवा आहेस. हे मला खूप उशिरा कळलं, पण ठीक आहे, आताही तू मला समजून घेशील. आणि ही चिठ्ठी मी तुझ्या बड्डेसाठीच लिहिली आहे. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. आता वीणा झोपली आहे, पण मी तिलाही हे सांगणार आहे. भेटूच आपण. समोर ठेवलेला केक कट कर आणि हो, विश मागायला विसरू नको. ही चिठ्ठी वाचल्यावर नीरजला अश्रू अनावर होतात. तो किचनमध्ये जाऊन माचीस घेऊन येतो. चिठ्ठीकडे एकदा प्रेमाने बघतो आणि माचीस पेटवतो. जशी माचीसच्या काडीमधून आग बाहेर येते तसा एक मोठा स्फोट होतो. आतून नीरजच्या किंकाळ्या, आरडाओरडा ऐकू येतो. घटनास्थळी लगेच सगळे जमा होतात. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडलाही बोलवले जाते. पोलीसही येतात.
आग विझवल्यावर नीरजला वाचवण्यासाठी 2 माणसे आत जातात. ही बातमी जशी वीणा आणि राहुलला समजते तसे ते पळत त्याच्या घरच्या दिशेने जातात. वीणा आणि राहुल त्याच्या घराबाहेरून नीरज नीरज असा आवाज देत असतात. त्यांना गेटमधून कोणीतरी बाहेर येताना दिसतं आणि ते बघून वीणा आणि राहुल दोघेही खूप घाबरतात आणि जोरजोरात रडू लागतात. ती 2 माणसं नीरजला बाहेर घेऊन येत होती. एकाने त्याच्या खांद्याला पकडलं होतं आणि दुसऱ्याने दोन्ही पाय. पण नीरजचा चेहरा ओळखूच येत नव्हता. संपूर्ण शरीर जळालेलं होतं. त्याची अवस्था पाहून वीणा आणि राहुल दोघेही गळून पडतात. पण या अवस्थेतही राहुल पळत जाऊन पोलिसांना विचारतो, हे सगळं कसं झालं? त्याचा वाढदिवस होता आज. अशी कशी आग लागली? प्लीज सांगा. पोलीस त्याला शांत करत म्हणतात, हे बघ, शांत हो. गॅस लीक झाल्यामुळे आग लागली असं दिसतंय. राहुल म्हणाला, गॅस लीक? पण तासाभरा आधी तर आम्ही इथेच भेटलो होतो. तेव्हा आम्हाला असं काही जाणवलं नाही. वीणाही बोलते, हो, म्हणजे आम्ही त्याला विश करायला आलो होतो आणि अचानक हे सगळं. आणि ती रडायला लागली. पोलीस वीणाला विचारतात, त्याची मानसिक स्थिती ठीक होती का? कोणत्या टेन्शनमध्ये होता की कुणाशी भांडण वगैरे? वीणा बोलते, नाही तसं नाही, पण मध्यंतरी आमची मैत्रीण स्वरा एका ॲक्सिडेंटमध्ये गेली. त्याचा धक्का त्याला बसला होता, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. पोलीस लगेच विचारतात, त्यांचं प्रेम होतं का एकमेकांवर? वीणा पटकन हो असं म्हटली. मग ही आत्महत्या पण असू शकते. हे ऐकताच राहुल बोलला, नाही, हे शक्य नाही. नीरज असं कधीच करणार नाही. पोलीस म्हणतात, बरं ठीक आहे, काही लागलं तर आम्ही बोलवू तुम्हाला. जा आता घरी. असाच आठवडा निघून जातो. वीणा आणि राहुलच्या भेटीगाठीही खूप कमी झाल्या होत्या. पूर्वीसारखं जेवल्यानंतर भेटणं पण बंद झालं होतं. न राहून वीणा एक दिवस राहुलला भेटायला बोलवते. रात्रीचं जेवण आटपून वीणा गार्डनमध्ये येऊन राहुलची वाट बघत असते. तिच्या डोक्यात असंख्य विचार चालू असतात. हे सगळं काय चाललंय? माझे दोन्ही मित्र असे अचानक सोडून गेले. आता फक्त राहुल आणि मी दोघेच राहिलो. आमचंही असंच काहीतरी झालं तर? नाही, असं ती जोरात ओरडते. तिच्या लगेच लक्षात येतं की आपण गार्डनमध्ये आहोत. ती एक मोठा श्वास घेते. समोरून राहुल येत असतो. त्याला येताना बघून वीणा पळत जाऊन त्याला मिठी मारते आणि त्याला बोलते, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. सगळे माझ्या जवळचे मला सोडून जातात. तू माझ्यासोबतच राहा. राहुल तिला शांत करत बोलतो, वीणा, मी नाही जाणार आहे कुठे तुला सोडून, कधीच. या वाक्याने वीणाला थोडं हलकं वाटतं आणि ती भानावर येते. पटकन बाजूला होते. झालेल्या प्रकारामुळे वीणाला थोडं अवघडल्यासारखं वाटतं. राहुल पुढे येऊन तिच्या हनवटीला हात लावून चेहरा वर करतो आणि बोलतो, मी तुला आणि मला काही होऊ देणार नाही. जास्त विचार करू नको. आता सगळं ठीक होईल. वीणा मान हलवून हो म्हणते. राहुल बोलतो, ठीक आहे, आपण कुठेतरी बाहेर जाऊया. मन जरा हलकं होईल आणि आपल्याला एकमेकांना वेळ देता येईल. वीणा बोलते, चालेल, येत्या शनिवारी जाऊ आपण. जागा तू ठरव, ओके? वीणा ऑफिसला जाते. नेहमीपेक्षा छान मूडमध्ये असते. निशा बोलते, छान वाटलं तुला आज असं हसताना पाहून. मग काय विशेष? वीणा बोलते, विशेष असं काही नाही, बस असंच. निशा बोलते, सांग ना काय झालं ते. वीणा, काही नाही, मला राहुल आवडतो आणि बहुतेक, म्हणजे मी शुअर नाही आहे,
पण त्यालाही मी आवडते. पण अजून तसं आम्ही बोललो नाही. निशा खुश होऊन बोलते, वा, मग कधी बोलणार? वीणा विचारते, काय? तशी निशा कपाळाला हात लावून बोलते, अगं, प्रेम व्यक्त कधी करणार? वीणा लाजून बोलते, ते मी थोडी, त्याने करायला पाहिजे. दोघेच मस्त समुद्रकिनारी फिरायला गेलो आहे. तिथे एक छान जागा डेकोरेट केली आहे. तिथे आम्ही जेवतोय, मस्त वाईन पितोय. आणि वाईन पिऊन झाल्यावर तो असा एका गुडघ्यावर बसेल, हातात रिंग घेऊन, आणि मला म्हणेल, वीणा, विल यू बी माय लाईफ पार्टनर? असं झालं तर? पण मला नाही वाटत हे सगळं राहुल करेल. सो फोकस ऑन वर्क नाव. आणि दोघी कामाला लागतात. ठरल्याप्रमाणे राहुल वीणाला न्यायला येतो. वीणा जीन्स आणि टी शर्ट घालून रेडी असते. राहुल तिला निहाळतो आणि बोलतो, अशी येणार आहेस? वीणा स्वतःकडे बघून बोलते, का, काय झालं? राहुल हेल्मेट घालत बोलतो, काही नाही, बस. ती बसते आणि राहुल गाडी सरळ मॉलच्या दिशेने वळवतो. वीणा विचारते, तू मला मॉलमध्ये फिरायला घेऊन आलास? राहुल काही बोलत नाही. तिला शॉपमध्ये घेऊन जातो आणि तिला एक छानसा ड्रेस सिलेक्ट करायला लावतो. वीणा बोलते, अच्छा, तर हा ड्रेस गिफ्ट आहे? राहुल बोलतो, बिलकुल नाही, हे तुझ्या कार्डमधून कट होणार आहे. वीणा थोडी रागाने बघते आणि कार्ड राहुलच्या हातात देते. खरेदी झाल्यावर राहुल बोलतो, आता हे चेंज करून ये. वीणा बोलते, मी नाही, मला याच कपड्यांवर यायचं आहे. राहुल बोलतो, अरे, पण आपण जिथे चाललोय ना, तिथे ड्रेस जास्त छान दिसेल. वीणाची एक्साइटमेंट वाढत जाते. ओके, लगेच येते, असं बोलून ती चेंज करायला जाते. चेंज करून आल्यावर राहुल तिच्याकडे बघतच बसतो. वाईन कलरच्या ड्रेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसत होती. वीणा जवळ येऊन बोलते, चल. राहुल बोलून फक्त तिच्या पाठीमागे जातो. राहुल तिला केळवे बीचला घेऊन येतो. वीणा मनात बोलते, अरे, जर इथेच यायचं होतं तर ड्रेस का चेंज करायला लावला? तिच्याकडे बघून राहुलला समजतं की ती गोंधळली आहे. तसा राहुल लगेच हात पुढे करून म्हणतो, चल माझ्यासोबत. वीणा हातात हात देत त्याच्यासोबत चालू लागते. बराच वेळ दोघं हातात हात घालून चालत असतात आणि वीणाला काहीतरी डेकोरेट केलेलं दिसतं. तिथे एक छोटा शामियाना होता जो चारी बाजूंनी ओपन होता. त्याला जाळीदार ओढणीने सजावट केली होती आणि त्यावर लाईटही लावली होती. तिची नजर आत जाते तर तिला दिसतं त्या 2 खुर्च्या ज्या शाही वाटत होत्या. एक टेबलवर मखमली मरून रंगाचा कपडा होता. 2 सफेद प्लेट्स, वाईनचे ग्लास, मधोमध फुलदाणी ज्यात ऑर्किडची फुलं होती आणि फुलदाणीच्या बाजूला 2 कॅन्डल स्टँड. हे बघून ती बोलते, ते बघ राहुल, आज कोणाची तरी डेट आहे. किती सुंदर सजवलंय सगळं. ज्याने केलंय तो किती रोमॅन्टिक असेल. राहुल थोडा नर्वस होतो. तो तिच्याकडे बघून फक्त गालात हसतो आणि विचारतो, तुला जायचंय तिथे? वीणा बोलते, चल, फोटो काढून येऊ पटकन. ती पळतच जाते. दोघेही सेल्फी घेतात, फोटो काढू लागतात. फोटो सेशन झाल्यावर ती बोलते, चल, ज्याचं असेल तो येईल, आपल्याला हकलतील, चल लवकर. ती निघाली. तेवढ्यात राहुल तिचा हात पकडतो आणि बोलतो, बस, तुझ्याचसाठी केलंय हे. ती थक्क होऊन राहुलकडे बघते, पण काही न बोलता लाजत खुर्चीवर जाऊन बसते. जसं काही सगळं प्लॅन होतं तसं ती बसल्यावर लगेच एक माणूस येतो.
तिच्या ग्लासामध्ये वाईन आणि प्लेटमध्ये तिला आवडतं म्हणून चीज स्पगेटी आणि चिकन सँडविच देतो. ती राहुलकडे एक नजर टाकते. तो तिला खायचा इशारा करतो. वीणा बोलते, मी हे कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. आजचा दिवस खूप मस्त गेला आणि जेवणसुद्धा टेस्टी आहे. राहुल बोलतो, तुला आवडलं ना, मग ठीक आहे. दोघांचं जेवण झाल्यावर वीणा पोटाला हात लावून बोलते, खूप खाल्लं, आता अजून काही जाणार नाही. तसा राहुल बोलतो, अरे अजून एक डिश आहे, थांब. वीणा बोलते, आता काय? राहुल स्वतः तिची फेवरेट डिश घेऊन येतो. खानोम क्रोक हा एक थाई डेझर्ट आहे जो कोकोनट राईस पॅनकेक आहे. त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम देऊन सर्व करतात. ही डिश तिला प्रचंड आवडते. पोट भरलेलं असतानाही ती पूर्ण संपवते. आता बस, अजून काही जाणार नाही मला. राहुल बोलतो, अरे अजून एक आहे. वीणा बोलते, बस आता, मी अजून काही खाऊ शकणार नाही. तसा राहुल बोलतो, एक सरप्राईज आहे. वीणाला थोडा अंदाज येतो की आता नक्की काय होणार आहे. ती खूप नर्वस होते. राहुल तिच्या समोर येतो. तिचा हात हातात घेतो आणि एका गुडघ्यावर खाली बसून दुसऱ्या हाताने अंगठी पुढे करून बोलतो, विल यू बी माय लाईफ पार्टनर? वीणा मनात विचार करते, हे सगळं खरं आहे की स्वप्न? तिचा हात थरथरत असतो. डोळे पाण्याने भरून येतात. एक हात पुढे करून ती बोलते, येस. राहुल तिच्या बोटात अंगठी घालतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. दोघेही खूप भावूक होतात. ते दोघेही त्यांच्या मित्रांना खूप मिस करत असतात. त्यांचं मन तर नसतं घरी जायचं, पण खूप गप्पा मारल्यानंतर ते घरी जायला निघतात. राहुल तिला सोडायला येतो आणि गेटजवळ आल्यावर वीणा बोलते, हे आज जसं प्रपोज केलंस ते कसं सुचलं तुला? कारण मी असाच विचार केला होता. राहुल बोलतो, ते एक सिक्रेट आहे. वीणा विनंती करून बोलते, सांग ना. तसा राहुल बोलतो, तुझ्याच मैत्रिणीने दिली आहे ही आयडिया. वीणा बोलते, कोण? निशा? राहुल, हो. म्हणजे तिला माहीत होतं हे सगळं? राहुल बोलतो, हो, आधीपासून. ऑफिसमध्ये तुझं कसं चाललंय, तू ठीक आहेस का, हे मी तिलाच विचारायचो. वीणा बोलते, अच्छा, म्हणून मला विचारायची ती की कधी विचारणार. जाऊ दे, बघते मी तिला आता, उद्याच भेटते तिला. राहुल बोलतो, हो भेटूया, मी पण येतो. तिला ट्रीट द्यायची आहे मला. चल निघतो आता. वीणा निशाला फोन लावते, पण ती उचलत नाही. वीणा विचार करते, खूप उशीर झालाय, उद्याच बोलते तिच्याशी. वीणा तिला दुसऱ्या दिवशीही कॉल करते, पण ती रिसीव करत नाही. तिला नवल वाटतं, कारण एवढे फोन मेसेज करूनही तिचा काहीच रिप्लाय येत नाही. ती ठरवते, सोमवारी ऑफिसला जाऊनच भेटू आता. सोमवारी ती ऑफिसला येते. सगळा गोंधळ चाललेला असतो. ऑफिसमध्ये एका बाजूला लोक जमा होऊन चर्चा करत असतात, तर एकीकडे मॅनेजर रडत रडत पोलिसांशी बोलत असते. वीणा घाबरते. पोलीस आणि ऑफिसमध्ये नक्की काय झालं आहे? म्हणून ते तिच्याबरोबर काम करणाऱ्या सागरला विचारते, काय झालं आहे? पोलीस का आलेत? आणि ही मॅनेजर का रडते आहे? सागर बोलतो, तुला अजून कोणीच सांगितलं नाही? तो पुढे बोलणार तेवढ्यात पोलीस येतात. वीणा कोण आहे? वीणा घाबरून उत्तर देते, मीच आहे. काय झालं? तुम्ही निशाला ओळखता? वीणा, हो. तिला एवढे कॉल का करत होतात? वीणा घाबरून बोलते, मला तिला काहीतरी सांगायचं होतं म्हणून. काय झालं? निशा कुठे हरवली आहे का, की तिला काहीतरी झालंय? पोलीस म्हणतात, या आमच्यासोबत. पोलीस तिला वर्कशॉपमध्ये घेऊन जातात.
आणि वीणाला विचारतात, हे कसं झालं तुम्हाला माहीत आहे का? वीणाला आधी कळत नाही काय चाललंय. ती समोर असलेल्या पेटीकडे बघते. तिला सगळं व्यवस्थित वाटतं आणि थोडी पुढे येते तसं तिला आतमध्ये निशा दिसते. मान वाकडी करून, डोळे सताड उघडे, जशी ती तिलाच बघते असं वाटतं. निशाला असं बघून वीणा किंचाळते, घाबरून मागे जाते आणि रडू लागते. बाजूला निशाची आई मोठमोठ्याने रडत असते. वीणाचं पूर्ण शरीर कापत असतं. तिचा विश्वास नव्हता बसत या सगळ्यावर. वीणाची चौकशी होते, कारण ती एकटीच निशासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. जे काही ठाऊक होतं ते सगळं वीणा पोलिसांना सांगते. राहुलला निशाबद्दल कळवते. राहुलसुद्धा वीणाच्या ऑफिसमध्ये येऊन पोलिसांना सहकार्य करतो. पण या सगळ्यामुळे वीणाला जबरदस्त धक्का बसतो. ती कोणाशीही बोलत नाही, ना कोणाचे फोन घेत, ना कोणाकडे बघत. आधी स्वरा, मग नीरज, आता निशा. तिला असं वाटतं आता आपलंही असंच काहीतरी होणार. ती राहुल आणि तिच्या आईबाबांना मुद्दाम लांब ठेवते. तिला असं वाटतं जे काही चाललंय ते माझ्या माणसांसोबत चाललंय, माझ्यामुळे ते पण धोक्यात आहेत. सगळे तिला खूप समजवतात, पण ती कोणाचं ऐकत नाही. दिवसांवर दिवस उलटत जातात, पण वीणाची अवस्था अधिकच बिकट होत जाते. एक दिवस राहुल तिला फिरायला लेक कॅम्पेनसाठी घेऊन जातो. तिथे तिला शांत वाटेल आणि नवीन वातावरणामध्ये तिला तिच्या मनातलं बोलता येईल. दोघेही तिथे दुपारी 12च्या आसपास पोहोचतात. थोडा आराम केल्यानंतर दोघे राऊंडसाठी बाहेर पडतात. आजूबाजूला हिरवळ पसरलेली, गार वारा, शांततेच्या सुन्न आवाजामध्ये कुठून तरी पाण्याचा खळखळणारा आवाज मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातो. अशा निसर्गरम्य वातावरणात वीणाला प्रफुल्लित वाटत होतं. जसं की सुरवंटाचं पाखरू व्हावं तसं तिला वाटलं. संपूर्ण दिवस दोघे फक्त फिरत असतात, काही न बोलता. रात्रीचं जेवण झाल्यावर बॉनफायरसाठी दोघे रेडी होतात. मधुर गाण्यांच्या तालावर वीणा आणि राहुल डुलत असतात. राहुल वीणाकडे पाहून डान्ससाठी हात पुढे करतो. तशी वीणा चटकन उठून त्याच्यासोबत नाचू लागते. एकमेकांच्या डोळ्यात बघत सुरांसोबत ते पण डोलत असतात. वीणा आपलं डोकं राहुलच्या खांद्यावर ठेवते. राहुल काही न बोलता फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. बॉनफायरचा कार्यक्रम संपल्यावर दोघेही आपापल्या टेंटमध्ये जातात. मध्यरात्री अचानक राहुलला जाग येते आणि तो टेंटच्या बाहेर येतो. बघतो तर लेकच्या किनाऱ्याशी वीणा एकटीच बसलेली असते. तो वीणाला आवाज देतो, पण काहीच उत्तर येत नाही. राहुल पळत तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो, काय झालंय, अशी एकटीच का बसली आहेस? बरं नाही वाटत आहे का? मला बोलवायचं ना? तिच्याकडून काहीच उत्तर येत नाही हे समजल्यावर तो तिच्या बाजूला बसतो. वीणा त्याच्याकडे एक नजर टाकते. तेव्हा राहुल बघतो. तिचे डोळे रडून सुजलेले असतात. वीणा गुडघे जवळ घेऊन पुन्हा रडायला लागते. राहुल तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, काय झालं? तू जोपर्यंत व्यक्त होत नाहीस तोपर्यंत तुला कसं बरं वाटणार? आणि त्यासाठीच आलो आहोत ना आपण इथे. वीणा मोठा श्वास घेते. मी खूप लकी आहे की मला एवढे छान आई बाबा आणि तू भेटलास. आता जे काही आहात ते तुम्हीच आहात. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही खूप सांभाळून घेता मला. राहुल तिचं सगळं शांतपणे ऐकत असतो. राहुल खूप कष्टाने तिला शांत करतो. थोडा वेळ दोघे तसेच बसून राहतात. वीणा बोलते, चल झोप आता, मी पण जाते झोपायला. सकाळी निघायचे आपल्याला ना? हो हो चल. राहुल तिला हात देऊन उठवतो आणि चालू लागतो.
तो थोडा पुढे येतो आणि पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज येतो. म्हणून मागे वळून बघतो तर वीणा पाण्यात पडलेली असते आणि पाण्यातून बाहेर येण्यासाठी ती धडपडत असते. वीणा असं जोरात ओरडतो आणि विचार न करता राहुल पाण्यात उडी टाकतो. त्याच्या आवाजाने केअरटेकर येतो. त्याला दिसतं की दोघेही पाण्यात बुडतायत. तो मदतीसाठी लोकांना आवाज देतो. एक जण येऊन पाण्यात उडी टाकतो आणि वीणाला वाचवतो. पण वीणाच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे ती बेशुद्ध होते. ज्या मुलाने वाचवलं तो पुन्हा पाण्यात उडी मारतो राहुलला वाचवायला. राहुलला खेचून बाहेर काढतो. वीणाला तिकडे लोक शुद्धीवर आणतात. तिला जशी शुद्ध येते तसं ती आधी राहुल कुठे आहे असं विचारते. तिला 3-4 फुटावर राहुल दिसतो. ती त्याच्याजवळ जाते. त्याला हाका मारते. पण राहुल उठत नाही. ती त्याला गदागदा हलवते. पण राहुल डोळे उघडत नाही. ज्या माणसाने राहुलला बाहेर काढलं तो पुढे येतो आणि बोलतो, मी त्याला वाचवायला गेलो होतो. पण काळोख होता, नीट दिसत नव्हतं. तो मला सापडेपर्यंत कदाचित त्याने प्राण सोडले होते. हे ऐकताच वीणा टाहो फोडून रडू लागते. सकाळी 5 वाजताच्या सुमारास पोलीससुद्धा येतात. चौकशी करतात आणि वीणाला तिच्या घरी आणून सोडतात. वीणाच्या आईबाबांना जेव्हा राहुलबद्दल समजतं तेव्हा त्यांनाही जबर धक्का बसतो. वीणाची आई प्रचंड घाबरते. तिला असं वाटतं की वीणावर कोणीतरी करणी किंवा जादूटोणा केलाय. म्हणूनच हे सगळं होत आहे. त्याच दिवशी वीणाला घेऊन ती एका बाबाकडे जाते आणि तिला ताईत बांधते.